नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. आनंदाची बातमी, वाहन भत्ता वाढीस मंजुरी, कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा. वाहन भत्ता वाढीस राज्य सरकारने मंजुरी दिल्याने एप्रिलच्या वेतनासोबत वाढीव भत्ता मिळणार आहे. हा वाढीव भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती चला तर पाहूया. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत अनुदानित शाळेमधील शिक्षकांच्या प्रवास भत्ता वाढीस प्रशासनाने अखेर मंजुरी दिलेली आहे. यामुळे तब्बल 2500 शिक्षकांना वाढीव वाहन भत्ता एप्रिल 2026च्या वेतनासोबत मिळणार आहे. महागाई भत्त्याचे दर 50% पेक्षा अधिक झाल्याने प्रवास भत्त्यामध्ये देखील वाढ लागू करण्यात आलेली आहे. सदर नमूद शिक्षकांना नियमानुसार प्रवास भत्ता व वाढीव महागाई भत्ता अनुदेय करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. याशिवाय इतर अनेक भत्ते, वाहन खर्चाची प्रतिपूर्ती व बदली प्रवास भत्ता सुधारित दराने देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे आता पालिका प्रशासन अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे आता वाहन भत्ता, इतर देय भत्ते व 7व्या वेतन आयोग थकबाकीची रक्कमसुद्धा अदा केली जाणार आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे.